शांतचित्ताने ऐकावे ही माझी नम्र विनंती. सह्याद्रीच्या छातारातून नाच भवानी गाते, सह्याद्रीच्या छातारातून नाच भवानी गाते, काळजात राहते आमच्या रक्तात वाहती राहते. तुफान गरजतो आग ओगतो वाघ मराठी माझा, तुफान गरजतो आग ओगतो वाघ मराठी माझा, सन्मान राखतो छान सोपतो तुफान मातीचा राजा. वाघाची चाल गरुडाची नजर, स्त्रियांचा आदर आणि शत्रूचे मर्दन, असेच असावे मावळ्यांचे वर्तन, हीच छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण. ताजमहाल जर प्रेमाची निशाणी आहे, ताजमहाल जर प्रेमाची निशाणी आहे, तर शिवनेरी किल्ला एका सिंहाची कहाणी आहे. 300 किलोमीटर लांबीची भिंत बांधायला 150 वर्ष लागली. मात्र शिवाजी महाराजांनी अवघ्या 50 वर्षांच्या काळामध्ये जे किल्ले बांधले त्यांची एकंदरीत लांबी 5000 किलोमीटर इतकी भरेल. चीनच्या भिंतीला आम्ही जगातील एक आश्चर्य मानतो. मग हे काय आहे? अरे अभिमानच नाही तर गर्व आहे मला मी मराठी असण्याचा. ब्रिटिश लोक ओम या शब्दावर संशोधन करते की ओम बोलल्याने शरीरात ऊर्जाता निर्माण होते, पण मला असे वाटते की खरं संशोधन तर छत्रपती शिवाजी महाराज या नावावर करायला हवे. कारण हे नाव घेताच अंगावरती शहारे उभे राहतात, हृदयाचे ठोके वाढतात आणि शरीरात एक वेगळीच ऊर्जा निर्माण होते. कुणी विचारलं तर कॉलर ताट करून सांगा मराठे. मराठे या शब्दाचा अर्थ काय? मरेपर्यंत राजाच्या सेवेसाठी ठेवलेला. जगदंब जगदंब. 12 महिने 11 खेळाडू, 10 बोटे, 9 ग्रह, 8 दिशा, 7 आश्चर्य, 6 संवेदना, 5 महासागर, 4 वेळ, 3 ऋतू, 2 डोळे आणि फक्त 1 शुभा. मराठा वन मॅन शो. एकच राजे शिवराय माझे. सूर्यनारायण जर उगवले नसते तर आकाशाचा रंगच समजला नसता. जर छत्रपती शिवाजी महाराज जन्मले नसते तर खरंच हिंदू धर्माचा अर्थच समजला नसता. हे हिंदू प्रभू शिवाजी महाराज, बात पर बगड़ी तर शिवाजी महाराज तैयार होते. उठाकर तलवार जब घोड़े पर सवार होते तब झुकते सब अल्लाह के बंदे और कहते काश हम भी मराठा होते, काश हम भी मराठा होते. 1660 मध्ये महाराजांचे 7 मराठे लढले. त्या 7 योद्ध्यांची नावे विसाजी बर्डाल, योजी राऊतराव, विठ्ठल पिलाजी अत्रे, कृष्णाजी भास्कर, विठोजी सिद्धे, सिद्धी हिलाल आणि सर्वगत गुडतोजी उर्फ प्रतापराव गुजर. वैरात मराठे वीर दौडले साथ, या वीरा नावाचा बाराचा गजरा. शाहिस्ते खानाला रोज डायरी लिहिण्याची सवय होती. त्याच्या डायरीचे नाव शाहिस्ते खान गुरुजी असे आहे. याच खानानं डायरीत शिवरायांच्या हल्ल्याचा प्रसंग नमूद केलेला आहे आणि त्याचबरोबर खानानं आणखीन एक घटना नोंदवली आहे. तो असं लिहितो, शिवरायाने जसे तुफान वाऱ्यासारखे लाल महालातून निघून गेले. काही वेळाने गोंधळ थांबला. शाहिस्ते खानाची एक बहीण धावत धावत खानाकडे आली आणि म्हणाली, भाईजान भाईजान मेरी बेटी लापता है, मेरी बेटी लापता है. तेव्हा आपली बोट छाटलेला शाहिस्ते खान जी गहागत्या आवाजात म्हणाला, शिवाजीची माणसं तिला नेणार नाहीतच, जरी त्यांनी नेली असेल तरी तू बेफिक्र राहा, कारण तो शिवाजी तुझ्या पोटच्या लेकीसारखी तुझी काळजी घेईल. अरे कोणता हा विश्वास दुश्मनालाही महाराजांच्या चारित्र्यावर. ही गोष्ट सांगायचं तात्पर्य एवढंच की आजच्या भारतीय समाजाला महाराजांसारख्या चारित्र्यवान महापुरुषाच्या आदर्शाची खरी गरज आहे. अर्थात ती मुलगी तिथंच एका पिंपातला पण बसली होती. नंतर ती सापडली. छत्रपती शिवाजी महाराजांना माझा मानाचा ठेवार मुजरा. अमेरिकेच्या पोस्टल विद्यापीठात शिवाजी दी मॅनेजमेंट गुरु हा 100 मार्काचा पेपर घेतला जातो आणि पाकिस्तानच्या पाठ्यपुस्तकात आदर्श राजा कसा असावा हा छत्रपती शिवाजी राजांचा धडा शिकवला जातो आणि अनेक देशांमध्ये छत्रपती शिवाजी राजांचा इतिहास अभिमानाने शिकवतात. पण आमचं दुर्दैव, आमच्याकडे शिवरायांचा इतिहास फक्त पुसण्याचाच प्रयत्न केला जातो. अरे गर्व असेल जर छत्रपती शिवाजी राजांच्या भूमीत जन्म घेतल्याचा तर त्यांचा आदर्श डोळ्यासमोर घ्या. आणि जाता जाता मी एवढंच बोलू इच्छितो की हवा वेगाने नव्हती तर हवेपेक्षाही त्यांचा वेग होता. हवा वेगाने नव्हती तर हवेपेक्षाही त्यांचा वेग होता. अन्यायाविरुद्ध लढण्याचा इरादा त्यांचा नेक होता. असा जिजाऊंचा शुभा लाखात नाही तर जगात एक होता, जगात एक होता. जय हिंद, जय भारत, जय भारत. छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती संभाजी